Hello dear friends, in last lecture we have seen the diatomic rigid rotator, types of molecule, different type of molecule, and how diatomic molecule rotate as a rigid rotator. म्हणजे आपण काय कन्सिडर केलं त्याच्यामध्ये, लेटेस्ट कन्सिडर द मोलिक्यूल विच इज पोलर इन नेचर. आता सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची की those molecule which are polar in nature only shows the microwave spectra. म्हणजे जे मोलिक्यूल पोलर इन नेचर असतील म्हणजे परमनंट डायपोल मुवमेंट दाखवत असतील तर तेच मोलिक्यूल फक्त आपल्या मायक्रोवेव्ह रिजनमध्ये ॲक्टिव्ह असतील. म्हणजे रोटेशनल स्पेक्ट्रा फक्त पोलर मोलिक्यूलच दाखवतील. आपण एक मोलिक्यूल कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये लेटेस्ट कन्सिडर मोलिक्यूल AB in which the atom A and B are connected by the rigid bar, म्हणजे बॉन्डना कनेक्ट केलेले. त्याच्यामध्ये आपण A चं मास M1, B चं मास M2 कन्सिडर करून दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे R0, दोन्ही मधलं डिस्टन्स ज्यावेळेस आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीना सेपरेट करतो त्यावेळेस R1 आणि R2 असं सेपरेट केलं होतं. आणि मोलिक्यूल रोटेट अंडर द मायक्रोवेव्ह रिजन, देन वी गेट इट्स रिड्यूस मास आपण मोमेंट ऑफ इनर्शियावरून रिड्यूस मास त्याचा आपण काढलं होतं. रिड्यूस मास मिळाला आपल्याला. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इन दिस लेक्चर वी विल गोइंग टू डिस्कस द कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी आपल्याला याची मेजर करायची. तर कायनेटिक एनर्जी कशामुळे मेजर करायची, ज्यावेळेस आपला मोलिक्यूल काय झाला, रोटेट झाला इन द मायक्रोवेव्ह रिजन मध्ये मोलिक्यूल काय झाला, रोटेट झाला. तर रोटेट होत असताना त्याची काय होते, मुवमेंट होती, मीन्स इट हॅव्हिंग सम कायनेटिक एनर्जी. ज्यावेळेस आता याला दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जी असतात, एक लिनियर व्हेलॉसिटी आणि दुसरी एक अँग्युलर. तर त्याच्यापैकी आपण कायनेटिक एनर्जी काढत असताना सुरुवातीला लिनियर व्हेलॉसिटीचा विचार करू. जनरली कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन काय, कुठलेही पार्टिकलची किंवा कुठल्याही सबस्टन्सची आपण ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी काढतो त्यावेळेस आपण फॉर्म्युला कुठला यूज करतो, E = ½ mv² किंवा E = ½ mv. हे झालं आपलं काय, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन. तर आपल्याकडे दोन मोलिक्यूल आहे, मग त्याच्यामुळं दोन मोलिक्यूलची एनर्जी काढत असताना आपण मोलिक्यूल M1 कन्सिडर केला विच हॅव्हिंग व्हेलॉसिटी v1 अँड मोलिक्यूल M2 विच हॅव्हिंग व्हेलॉसिटी v2. त्याच्यामुळे याची जर आपल्याला कायनेटिक एनर्जी मेजर करायची असली तर E = ½ m1v1² प्लस ½ m2v2². म्हणजे ही कायनेटिक एनर्जी झाली मोलिक्यूल A ची, ही कायनेटिक एनर्जी झाली मोलिक्यूल B ची. म्हणजे ज्यावेळेस मोलिक्यूल आपला मायक्रोवेव्ह रिजनमध्ये रोटेट होईल त्यावेळेस त्याची ही झाली कायनेटिक एनर्जी. वेअर v1 अँड v2 आर द लिनियर व्हेलॉसिटीज ऑफ मासेस M1 अँड M2. म्हणजे v1 आणि v2 ह्या लिनियर व्हेलॉसिटीचे, लिनियर म्हणजे एका लाईन मधल्या, म्हणजे ज्यावेळेस आपण वेव्हचं स्टडी करतो वेव्हमध्ये काय असतं, क्रेस्ट अँड ट्रफ राहतं. तर क्रेस्ट अँड ट्रफमध्ये आपण जर क्रेस्ट स्टडी केलं, समजा क्रेस्ट म्हणजे ते एका लाईनमध्ये आलं, किंवा ट्रफ स्टडी केलं ते एका लाईनमध्ये, म्हणजे एका लाईनमध्ये जी व्हेलॉसिटी आपण मेजर करतो त्याला काय म्हणतो आपण, त्याची लिनियर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी ज्यावेळेस आपल्याला काढायची असतील त्यावेळेस आपण ज्यावेळेस मोलिक्यूलचं एंड ओव्हर एंड रोटेशन होतं, म्हणजे क्रेस्ट ट्रफ सायक्लिक रोटेशन, म्हणजे आपण मोलिक्यूल आपण दाखवला सुरुवातीला की रोटेट होत असताना काय होतं त्याचं, अँग्युलरली म्हणजे मोलिक्यूल रोटेट अराउंड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या भोवती मोलिक्यूल काय होतो, रोटेट होतो. त्याच्यामुळे त्याला काय असते, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी कशी काढतो आपण, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रिजिड रोटेटर इज गिव्हन ॲज W = v/r. म्हणजे W म्हणजे हा ओमेगा आहे, ओमेगा = व्हेलॉसिटी डिवायडेड बाय इट्स रेडियस. म्हणजेच आपलं याच्यावरून ह्या लिनियर व्हेलॉसिटीवर आपण अँग्युलर व्हेलॉसिटीवरून लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा काढू शकतो. इट्स लिनियर व्हेलॉसिटी v = ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी × r. मग आता या व्हॅल्यू आपल्याला, कारण ज्यावेळेस मोलिक्यूल रोटेट होतो, व्हेन मोलिक्यूल रोटेट अराउंड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इट इज असोसिएटेड विथ द टू टाइप्स ऑफ व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही व्हेलॉसिटीचं इथं कन्सिडरेशन करावं लागेल, लिनियर ॲज वेल ॲज अँग्युलर.
मग आपण लिनियर आणि ॲज वेल ॲज अँग्युलरचं इथं रिलेशन बघितलं. दे आर रिलेटेड विथ इच अदर डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचं रिलेशन काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल. मीन्स लिनियर व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी. मग ज्यावेळेस आपण आता याची एनर्जी काढू, एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, आपण काय कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस विचार करू विथ रेफरन्स टू द अँग्युलर व्हेलॉसिटी अँड लिनियर व्हेलॉसिटी, दोन्ही व्हेलॉसिटीची ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस इज कायनेटिक्स एनर्जी ई रोटेशनल, म्हणजे मोलिक्युल रोटेट होतो, त्याच्यामुळे आपण त्या बॉटमला ईच्या रोट लिहिलं, रोटेशनचा शॉर्ट फॉर्म. ई रोटेशन इज इक्वल टू हाफ m1 ओमेगा r1 स्क्वेअर, म्हणजे m1 म्हणजे एका मोलिक्युलसाठी ए साठी, r1 म्हणजे ए मोलिक्युलचंच r1 रेडियस जी असेल ती, त्यानंतर हाफ m2 ओमेगा r2चा स्क्वेअर, म्हणजे ही दुसऱ्या मोलिक्युलची, म्हणजे ही टोटल त्याची एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी. आता याला फक्त आपण रिअरेंज केलं इक्वेशनला, हाफ ओमेगा स्क्वेअर. आता याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर, याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर, याला कॉमन घेतलं, पण r1 r2 वेगळं असल्यामुळे आपण याला सेपरेट लिहिलं, r1 r2 m1 m2, कारण मास वेगळं याचं, याची रेडियस वेगळी. त्याच्यामुळं हाफ ओमेगा स्क्वेअर इंटू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2चा स्क्वेअर. परत याला आपण सिम्प्लिफाय केलं, ई रोटेशनल इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय केलं, आयची व्हॅल्यू आपण जी सुरुवातीला इक्वेशन 2a मध्ये काढली होती, आयची व्हॅल्यू म्हणजे काय, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर, म्हणजे एवढं न लिहिता त्याच्याऐवजी आपण आय लिहिलं. आय म्हणजे काय, आपला मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ई रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू लिनियर व्हेलॉसिटीचा, अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. सिन्स द मोलिक्युल इज रिजिड रोटेटर अँड द पोटेन्शियल एनर्जी इज झिरो, म्हणजे याच्यावरून काय प्रूव्ह केलं आपण, आपला मोलिक्युल जो असतो तो रिजिड रोटेटर आहे आणि पोटेन्शियल एनर्जी झिरो आहे. रिजिड म्हणजे त्याच्या ए आणि बी मधला जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये त्याची जी लेंथ आहे ती चेंज होणार नाही, इट्स लेंथ इज फिक्स लेंथ, मीन्स नो इलॉंगेशन अँड नो कॉम्प्रेशन ऑफ बॉन्ड इज अ रिजिड बॉन्ड असतो, तो रोटेट होत असताना त्याच्यामध्ये कुठलाही इफेक्ट होत नाही. तर हे झालं आपण कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीची मेजर केली. आता आपल्याला परत अकॉर्डिंग टू द शॉर्डिंजर वेव्ह इक्वेशन सोबत याला फक्त कम्पेअर करायचं. शॉर्डिंजर इक्वेशन काय होतं आपलं, त्याच्यामध्ये एनर्जी काढत होतो आपण पार्टिकल इन वन डायमेन्शनल बॉक्स, E इज इक्वल टू एस स्क्वेअर बाय 8 पाय एन स्क्वेअर, E इज इक्वल टू एन स्क्वेअर एस स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर एम, असे आपण त्याची काय काढत होतो, एनर्जी काढत होतो पार्टिकल इन वन डायमेन्शनल बॉक्स. त्याच इक्वेशन सोबत याला काय करायचं, आता कम्पेअर करायचं. म्हणजे अकॉर्डिंग टू द शॉर्डिंजर वेव्ह इक्वेशन द रोटेशनल एनर्जी लेवल अलोडेड टू द रिजिड डायटॉमिक मोलिक्युल आर गिव्हन बाय द एक्सप्रेशन EJ. आता EJ काय लिहिलं आपण, जे काय दाखवतं, जे वर्ड, जे आपण कशासाठी, जे लेटर यूज कशासाठी, जिथं जिथं रोटेशन असेल, रोटेशनल स्पेक्ट्रा आपण जे न दाखवतो, रोटेशनल एनर्जी लेवल, मग त्याला काय म्हणतो आपण, त्याचा रोटेशनल क्वांटम नंबर, जसं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण दाखवतो. जर आपला इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला असेल तर n इज इक्वल टू 1 लिहितो, त्यानंतर दुसऱ्या स्टेटला असेल n इज इक्वल टू 2 दाखवतो, n इज इक्वल टू 3 दाखवतो. तसंच याच्यामध्ये हा जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो तसंच याच्यामध्ये सुद्धा हा रोटेशनल क्वांटम नंबर आहे, जे इज इक्वल टू 0 1 2 3, म्हणजे जे कुठल्या लेवलला आहे. त्याच्यामुळेच आपण याची एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना EJ इज इक्वल टू h स्क्वेअर बाय 8 पाय स्क्वेअर आय इंटू जे प्लस 1 जूल्स, म्हणजे ही एनर्जी जूलमध्ये काढली. परंतु जूलमध्ये आपण एनर्जी जी काढायची आपल्याला आवश्यकता नाही. याला कशामुळं, कारण आपण याच्यामध्ये इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर अँड वी गेट अ स्पेक्ट्रा, त्याला म्हणतो आपण स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची इंटरॅक्शन आपल्या एखाद्या मॅटरसोबत होईल त्यावेळेस आपल्याला एक नवीन स्पेक्ट्रा मिळाला, ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन. म्हणजे इथं काय होतं, लाईट रेडिएशनचं ॲब्सॉर्प्शन होतं आणि इमिशन होतं, त्याच्यामुळे आपल्याला वेव्हलेंथचा विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याला जूलची एनर्जीला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल, आपल्या पर सेंटीमीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये. मग इकडे बघा काय म्हणतो, इक्वेशन 6 gives the allowed energy in the joules. However, in spectroscopy, the difference between these energy level correspond to frequency of radiation emitted or absorbed are considered. Thus, the energy may be expressed in terms of wave number that is per centimeter as. म्हणजे आता आपण जे बोललो सुरुवातीला ते जिथं एक्सप्लेन केलेलं आहे की इक्वेशन 6 आपला अलाउडेड एनर्जी लेवल दाखवते, एनर्जी लेवल दाखवते इक्वेशन नंबर 6 आहे. त्याचप्रमाणे परंतु ते जूलमध्ये आपल्याला त्याला सेंटीमीटरमध्ये घ्यायचं. तर
मग EJ इज इक्वल टू EJ बाय HC, म्हणजे एकाशावरून आलेलं ईची जी व्हॅल्यू असते ईची व्हॅल्यू काय HC बाय लॅमडा. मग लॅमडाची व्हॅल्यू इकडे बघा या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आपण ई इज इक्वल टू SC बाय लॅमडा, एनर्जी इज इक्वल टू SC बाय लॅमडा आपण असं जनरली काढतो. आता त्याच्यावरून आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू कशी काढतो, लॅमडा इज इक्वल टू E बाय SC, लॅमडा इज इक्वल टू E बाय SC. मग ही इथं आपण याला कम्पेअर केलं E बाय HC. ही जी रोटेशनल लेवल जे असेल EG इट इज कम्पेअर विथ अवर वेवलेंथ सोबत आपल्याला कम्पेअर केलं, त्याला कन्वर्जन करायचं. मग E बाय HC च्या ऐवजी आपण च्या ऐवजी फक्त EJ लिहिली तर काय हे रोटेशनल असल्यामुळे ते दाखवण्यासाठी बाय HC. याला आपण आपल्या एनर्जी सोबत कम्पेअर केलं, इथं ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. मग EJ इज इक्वल टू H/8 पाय स्क्वेअर IC हे वरचं इक्वेशन असेल तसं J इंटू J प्लस 1 इंटू मग आपल्याला याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे या इक्वेशनला काय करावं लागेल, याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग याने या ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला असं मिळतं कसं कशामुळं H² पाय स्क्वेअर I इंटू J प्लस 1 इंटू E बाय H क्रॉस C. आता याच्यामध्ये हे H² गेलं, हे याच्यामधलं एक H गेलं, मग आपल्याला इक्वेशन असं मिळाली H/8 पाय स्क्वेअर IC इंटू J प्लस 1, म्हणजे हे इक्वेशन मिळालं. परंतु आता याच्यामध्ये हा जो काय ही व्हॅल्यू कधी पण कॉन्स्टंट राहते. श्रोडिंगर इक्वेशनमध्ये सुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण याला कन्सिडर करतो. तर त्याच्यामुळं म्हणजे याला आपण एक स्पेसिफिक व्हॅल्यू एक नोटेशन देऊन टाकतो, म्हणजे याला EJ इज इक्वल टू B इंटू J प्लस 1, म्हणजे याला फक्त एवढं न लिहिता याच्याऐवजी B लिहिलं आणि त्यालाच काय म्हटलं आपण रोटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे हा काय झाला आपला रोटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे अलाउडेड एनर्जी लेवल EJ इज इक्वल टू BJ इंटू J प्लस 1 पर सेंटीमीटर, हे झाले इक्वेशन नंबर 7. वेअर B इज कॉन्स्टंट कॉल्ड ॲज रोटेशनल कॉन्स्टंट अँड गिव्हन एज. मग आता बीची व्हॅल्यू म्हणजेच हे काय लिहिलं आपण, हे बीची व्हॅल्यू म्हणजे बीचे आपण एवढ्याऐवजी बी लिहिलं म्हणजे बीची व्हॅल्यू ही झाली. असं इथं आपण दाखवलं फक्त इक्वेशन 8. फ्रॉम इक्वेशन 7 वी कॅन शो द अलाउडेड लेवल ऑफ रिजिड डायटॅमिक रोटेटर ॲज शोन इन फिगर. मग जसं आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये डिफरंट एनर्जी लेवल दाखवतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस मॉलिक्यूल रोटेट होतो, म्हणजे इन द मायक्रोवेव्ह रिजनमध्ये कुठलाही आपण पोलर मॉलिक्यूल जर ठेवला तर त्याचं काय होतं, रोटेशन होतं. आता रोटेशन होत असताना आपल्याला एक स्पेक्ट्रा मिळतो. आता तो स्पेक्ट्रा आपल्याला कसा ऑब्झर्व होतो, जसं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये सेंटरला न्यूक्लियस असतं, त्यानंतर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, पहिली शेल असते, दुसरी शेल असते, म्हणजे ते स्पेरिकल असतं लाईक आवर सोलर सिस्टीम सारखं राहतं. सन आपला सेंटरला आहे, त्यानंतर वेगवेगळ्या आपल्याला कक्षा दिसतात, म्हणजे वेगवेगळे सर्कल मध्ये एक छोटंसं सर्कल न्यूक्लियसचं, त्याच्या भोवती वेगवेगळे असं सर्कल 1 2 3 4 5, म्हणजे त्या काय झाल्या आपल्या एनर्जी लेवल म्हणतो आपण त्याला. तसं ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एनर्जी लेवल ऑब्झर्व होतात. मग बघा इथं एनर्जी लेवल हे 0 म्हणजे आपलं समजा न्यूक्लियस कन्सिडर करा इथं, म्हणजे ग्राउंडला आहे. त्यानंतर हे 1 म्हणजे फर्स्ट एक्साइटेड स्टेट, सेकंड म्हणजे सेकंड एक्साइटेड स्टेट, थर्ड एक्साइटेड स्टेट, हे वेगवेगळे एक्साइटेड स्टेट आहे. मग आता हे एनर्जी आपण कसे काउंट केल्या, कशी मेजर केली याची एनर्जी आपण, की वरती जो आपण रोटेशनल कॉन्स्टंट काढला B, या बीच्या व्हॅल्यू ही B, ही जी एनर्जी असेल ती कशा फॉर्ममध्ये लिहिली आपण, हे 0B 2B 6B 12B 20B 30B 42B, म्हणजे याच्या पट्टी त्याच्या एनर्जी असतात. म्हणजे ज्या डिफरंट एनर्जी, म्हणजे जसं आपण म्हणतो एनर्जी कसं काढतो आपण 2n² नुसार आपण ते जसं याच्यामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये एनर्जी लेवल आपण मेजर करतो समजा, त्याच प्रकारे याच्यामध्ये काउंटिंग करून 2B 6B 12B त्यानंतर 20B 30B 40B असं वेगवेगळ्या आपल्याला रोटेशनल एनर्जी लेवल याच्यामध्ये मिळाल्या. आता हे प्रॅक्टिकली हे ऑब्झर्व होतात आपल्याला. हे अलाउडेड रोटेशनल एनर्जी लेवल म्हणजे या जनरल एनर्जी लेवल असतात. मग आता ट्रान्झिशन कसं होतं, सेकंड फिगरमध्ये काय दाखवलेलं, ह्या इकडच्या फिगरमध्ये राईट हँड साईडला, की ट्रान्झिशन नेमकं बॉ इलेक्ट्रॉनचं कसं होऊ शकतो. म्हणजेच जे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं, परंतु इथं काय होतं, इथं याचं मायक्रोवेव्ह रिजनमध्ये रोटेशन कसं होतं ते दाखवलं. आता रोटेशनल म्हणजे एनर्जी कशी चेंज होते, म्हणजे 0 to 1 जाईल, त्यानंतर 1 to 2 जाईल, 2 to 3 जाईल, म्हणजे हे याच्यामध्ये काय म्हटलं होतं आपण एनर्जीचं क्वांटायझेशन. आता याला म्हणते क्वांटायझेशन. इकडे बघा इथून इथं गेला, नंतर इथून इथं गेला, म्हणजे ज्यावेळेस डिफरंट
अमाऊंट ऑफ एनर्जी तुमचे मोलिक्यूल ॲब्सॉर्ब करेल त्यावेळेस डिफरंट एनर्जी लेवलला त्याचं काय होईल, ट्रान्झिशन होईल. त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन. म्हणजे मोलिक्यूल जेवढी एनर्जी ॲब्सॉर्ब करेल तेवढ्या वेगवेगळ्या एनर्जी लेवलला जाईल. त्यांना जर एवढे अमाऊंट एनर्जी ह्या गॅपच्या इतकी एनर्जी जर ॲब्सॉर्ब केली तर तो फर्स्टला जाईल. जास्त एनर्जी ॲब्सॉर्ब केली सेकंडला, थर्डला, फोर्थला, फिफ्थला कुठेही सुद्धा जाऊ शकतो. ते मीन्स दीज आर द डिफरंट अलाउडेड एनर्जी लेवल इन रोटेशनल स्पेक्ट्रम. आता स्पेसिंग बिटवीन द लाईन बघू आपण. स्पेसिंग बिटवीन द लाईन म्हणजे काय आहे, या दोन लाईन मधलं जे डिस्टन्स असेल ते कसं काढायचं. मग कसं काढू आपण, जनरली आता सिंपल सांगतो मला. कुठलेही आपण डिस्टन्स काढत असताना आता हे डिस्टन्स काढायचं तर काय करतो, 12 - 6 करतो म्हणजे आपल्याला 6 मिळालं. 6 - 2 करतो म्हणजे आपल्याला काय मिळालं, 4 मिळालं. म्हणजे असंच हे झालं स्पेसिंग बिटवीन द लाईन. इथं बघा आता नवीन पॉईंट याच्यामध्ये स्पेसिंग बिटवीन द लाईन. If we consider the molecule in a J is equal to 0 level, absorb the radiation to raise into the level J is equal to 1, the energy absorbed will be. म्हणजे J0 to J1 इकडे बघा याच्यामध्ये J0 पासून 1 ला जर मोलिक्यूलना जंप घेतली म्हणजे ट्रान्झिशन झालं 0 to 1, तर त्यांना किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली असेल हे काढण्यासाठी आपण काय करू, या 2B मधून हे 0 मायनस करू, 0B मायनस करू. म्हणजेच काय, E2 - E1 म्हणजेच काय आपल्याला 2B मिळेल. म्हणजे स्पेसिंग बिटवीन द लाईन काय असेल आपले 2B इंटू J+1 म्हणजे ते रोटेशनल कॉन्स्टंट सेमच राहील. म्हणजेच काय, इफ यू कन्सिडर द मोलिक्यूल जम्प फ्रॉम J is equal to 0 to J is equal to 1, then the energy absorbed will be EJ is equal. आता आपल्याला माहिती आहे की काय करायचं आपल्याला, हायर मायनस लोअर. हायर काय होती आपली 1 होती आणि लोअर काय होती 0 होती. म्हणजे EJ इज इक्वल टू 1 मायनस EJ इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं मी काय, 2B मधून 0 मायनस करायचं म्हणजे काय, डेल्टा एप्सिलॉन इज इक्वल टू 2B पर सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एनर्जीचा गॅप मिळाला म्हणजे किती एनर्जी ॲब्सॉर्ब करेल तो 2B पर सेंटीमीटर. अँड देअरफोर म्यू बार म्हणजे वेव्ह नंबर इज इक्वल टू B पर सेंटीमीटर. म्हणजे कुठलंही ट्रान्झिशन होण्यासाठी त्याला कमीत कमी एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब करावं लागेल. मग दॅट इज ॲब्सॉर्प्शन लाईन. फर्स्ट ॲब्सॉर्प्शन लाईन विल बी अपियर ॲट 2B पर सेंटीमीटर. म्हणजे पहिली ॲब्सॉर्प्शन लाईन म्हणजे ही ॲब्सॉर्प्शन लाईन आपल्याला कुठं सापडली की ह्या 2B मध्ये. ही झाली फर्स्ट ॲब्सॉर्प्शन लाईन. समजलं काय. सिमिलरली व्हेन ट्रान्झिशन फ्रॉम J1 to J इज इक्वल टू 2, म्हणजे आता परत याच्यामध्ये तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं होतं की ट्रान्झिशन इथून इथं झालं म्हणजे एकामधून आपण 0 मायनस केला तर ट्रान्झिशन इथून म्हणजे फर्स्ट टू सेकंड झालं तर म्हणजे सेकंड मायनस फर्स्ट म्हणजे 6 - 2 म्हणजे 4B यायला पाहिजे. हे इथं खाली दाखवलं. सिमिलरली व्हेन ट्रान्झिशन फ्रॉम J1 इज इक्वल टू 1 to J इज इक्वल टू 2, देन मग हे J इज इक्वल टू 1 to J इज इक्वल टू 2 साठी 6B - 2B इज इक्वल टू 4B. म्हणजे असं आपण त्याच्यातला डिफरन्स काढू शकतो. जर आता आपल्याला जनरल डिफरन्स काढायचा असेल तर आपण काय करतो, इन जनरल μJ इज इक्वल टू J+1 B इंटू J+1 J+2 मायनस BJ इंटू J+1. म्हणजेच काय, ही J+1 + J+2 म्हणजे काय, हायर असतील म्हणजे हायर मधून म्हणजे हे झाली E2 आणि हे काय मायनस E1 म्हणजे ही लोअर. म्हणजे कधी पण आपण हायर मधून मायनस लोअर करतो त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी डिफरन्स मिळतो. जसं आपण थर्मोडायनिक्समध्ये बघतो डेल्टा E इज इक्वल टू E2 - E1, तसं याच्यामध्ये सुद्धा एनर्जी काढत असताना, रोटेशनल एनर्जी काढत असताना हायर एनर्जी लेवल मायनस लोअर एनर्जी लेवल. हे जे आपलं इक्वेशन फक्त रिअरेंज केलं याला B इंटू J² + 3J, फक्त याला काय केलं कॉमन टर्म कट करून टाकल्या B इंटू 2J + 2 म्हणजेच 2B इंटू J+1. म्हणजे एक स्पेसिफिक आपण फॉर्म्युला तयार केला इथं. जसं आपण इथं काय करत होतो की स्पेसिंग बिटवीन द लाईन म्हटल्यानंतर सरळ वरची लाईन बघत होतो 12B - 6B इज इक्वल टू 2B, 20B - 12B इज इक्वल टू 8B. म्हणजे डिस्टन्स मिळत होतं आपल्याला. पण एखाद्या वेळेस आपल्याला ह्या व्हॅल्यू न देता एक्सच्या फॉर्ममध्ये किंवा कुठल्या फॉर्ममध्ये जर दिल्या समजा तर त्यावेळेस काढण्यासाठी आपण हा जनरल फॉर्म्युला यूज करू शकतो 2B इंटू J+1. 2B इंटू J+1 याच्यानुसार आपण काढू शकतो. thus the stepwise raising of the rotational energy result in the absorption spectrum consisting of equidistant line at 2B 4B 6B per centimeter, while a similar lowering would result in identical emission of spectrum. This is shown at the 14 figure.
म्हणजे ॲब्सॉर्प्शन इमिशन हे इथं दाखवलेलं आहे याच्यामध्ये, या फुट लाईनमध्ये. म्हणजेच अलग लक्षात, स्पेसिंग बिटवीन द लाईन हा सेपरेट पॉईंट एक्झाममध्ये हा सेपरेट विचारला जातो. एक्सप्लेन द स्पेसिंग बिटवीन द लाईन. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये लास्ट पार्ट सिलेक्शन रूल. आता सिलेक्शन रूल म्हणजे काय? सिलेक्शन रूल म्हणजे त्याच्यामध्ये जे ट्रान्झिशन परमिट आहे, अलाउडेड टाईप ऑफ ट्रान्झिशन आपण कॅल्क्युलेट करतो, बाकी कॅन्सल करू शकतो, त्याला म्हणतो आपण सिलेक्शन रूल. तो काय म्हणतो? अ पोलार मॉलिक्यूल हॅव्हिंग डायपोल मुवमेंट आर मायक्रोवेव्ह ॲक्टिव्ह. हे तर माहितीच आहे आपल्याला, कुठलाही पोलार मॉलिक्यूल असला तर तो मायक्रोवेव्ह ॲक्टिव्हिटी दाखवेल. अँड शोज द रोटेशनल स्पेक्ट्रा, आणि तो रोटेशनल स्पेक्ट्रा आपल्याला त्याचा ऑब्झर्व करू शकतो. बट ऑल ट्रान्झिशन बिटवीन एनी टू रोटेशनल एनर्जी लेवल आर नॉट परमिसिबल. तर कशामुळे नॉट परमिसिबल आहे? कारण आपलं क्वांटम मेकॅनिक काय सांगतं, आपण सुरुवातीलाच बघितली, एनर्जीच काय होतं? क्वांटायझेशन होतं. तर कुठल्याही बिल्डिंगवरती जात असताना आपण काय म्हणलं की पायऱ्या जावं लागतं. डायरेक्ट पहिली पायरी टू शेवटची पायरीवर उडी मारू शकतो का? आपण मारू शकत नाही. तसंच म्हणजे एनर्जीचं काय झालेलं असतं? क्वांटायझेशन पॅकेटच्या फॉर्ममध्ये तयार झालेलं असतं. म्हणजेच क्वांटायझेशनच आपल्याला अलाउडेड आहे. मग पुढे काय म्हणतो? द क्वांटम मेकॅनिक परमिट ओनली दोज ट्रान्झिशन इन विच रोटेशनल क्वांटम नंबर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बाय युनिटी. म्हणजे एका स्पेसिफिक स्टेपनं जर त्याचा रोटेशनल क्वांटम नंबर इन्क्रीज आणि डिक्रीज होत असला तर त्या टाईपचं ट्रान्झिशन हे अलाउडेड असेल. ऑल अदर टाईप ऑफ ट्रान्झिशन आर फॉरबिडन. This is called as selection rule. This is called as selection rule. The selection rule for diatomic rigid rotator is equal to delta J is equal to plus minus 1. All other transition are spectroscopically forbidden. याचा अर्थ समजला का? याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त, डेल्टा जे इज इक्वल टू प्लस मायनस 1. आता डेल्टा जी म्हणजे काय? आपला रोटेशन जे होतं, म्हणजे 0 to 1 जातं, त्यानंतर 1 to 2 जातं, 2 to 3 जातं, हे जे दाखवलं ते डेल्टा जी ना दाखवलं. म्हणजे चेंज इन रोटेशनल एनर्जी लेवल इज रिप्रेझेंटेड बाय द साइन डेल्टा जी इज इक्वल टू. आता प्लस साईन म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम मिळतो, म्हणजे ज्यावेळेस कुठलाही सबस्टन्स एनर्जी ॲब्सॉर्ब करतो ते प्लसनं दाखवतो आणि इमिट केल्यानंतर मायनसनं दाखवतो. आणि +1, तर +1 म्हणजे काय? हे दोन्ही एनर्जीचे लेवलचा डिफरन्स. म्हणजे इकडे बघा, आता या डायग्राममध्ये समजून घ्या, त्यावेळेस सिलेक्शन रूल समजा. म्हणजे सिलेक्शन रूल काय सांगतो की ज्यावेळेस कुठलंही तुमचं ट्रान्झिशन होतं, व्हेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज इन्सिडेंट ऑन द मॅटर, देन द ट्रान्झिशन ऑफ मॅटर टेक्स प्लेस. म्हणजे त्याचं ट्रान्झिशन होतं, म्हणजे याच्यामध्ये रोटेशन होतं. पण रोटेशन होत असताना बघा, 0 to 1 गेलं, त्यानंतर 1 to 2 गेलं, असं झालं का? 0 to डायरेक्ट 3 गेलं का? 1 to डायरेक्ट 4 गेलं का? नाही. त्यानंतर 2 to डायरेक्ट 5 गेलं का? नाही. मग हेच जसं आपला सिलेक्शन रूल सांगतो. सिलेक्शन रूल काय सांगतो? कुठलंही ट्रान्झिशन होत असताना ते एका लेवलना चेंज होईल. 0 to 1, त्यानंतर 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5 असं होईल. असं होणार नाही कधीच की 2 ते डायरेक्ट 6 गेला. म्हणजेच त्याच्यामुळे आपण डेल्टा जे इज इक्वल टू प्लस मायनस 1. आता +1 म्हणजे काय? हे वर चालणार म्हणजे +1. तर ज्यावेळेस थोड्या वेळानं काय करतो, कुठलाही मॉलिक्यूल आपली एनर्जी सोडून देतो किंवा इलेक्ट्रॉन एनर्जी सोडून देतो, सोडून दिल्यानंतर वापस येईल. म्हणजे हा ॲरो जर आपण उलटा दाखवला तर तो झाला -1. म्हणजेच एनर्जी ज्यावेळेस ॲब्सॉर्ब होते त्यावेळेस सुद्धा क्वांटाच्या फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब होते, आणि ज्यावेळेस इमिट होते त्यावेळेस सुद्धा क्वांटाच्या फॉर्ममध्ये रिलीज होते. मग आता हा मॉलिक्यूल होता, यानं एनर्जी ॲब्सॉर्ब केली 6 पर्यंत, 1 2 3 4 5 6 अशा स्टेपमध्ये, हे झालं ॲब्सॉर्प्शन. परंतु ज्यावेळेस एनर्जी तो इमिट करतो, सोडून देतो, त्यावेळेस असं होईल पुन्हा 6 to 5 येईल, 5 to 4 येईल, 4 to 3 येईल, 3 to 2 येईल. असं होणार नाही डायरेक्ट 6 to 0 येईल, असं कधीच होणार नाही. म्हणजे आपलं स्पेक्ट्रोस्कोपी काय सांगते, रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी, की हे ट्रान्झिशन अलाउड असतं 0 to 1 एक गॅपचं, बाकी अदर फॉरबिडन, म्हणजे ते आपण कन्सिडर करत नाही. हा तोच झाला आपला सिलेक्शन रूल. एकदम महत्त्वाचा, तो लक्षात ठेवा, कारण तो नेहमी एक्झाममध्ये विचारले जातो आपल्याला. ठीक आहे, आपण इथं थांबू आता. बाकीचा पार्ट पुढच्या लेक्चरला.